त्यांनी सोडलं, अपेक्षा केली होती. मात्र सीएम म्हणतात की मी सामान्य म्हणून सीएम म्हणून होतो. कोण असं कोण म्हणताय? 4,000 कोटी ज्याने निवडणुकीसाठी काढून ठेवलेत बाजूला, तो सामान्य माणूस? 50-50 खोक्याला आमदार विकत घेतले, 100 खोक्याला आमदार खासदार विकत घेतले, तो सामान्य माणूस? सामान्य माणूस? सामान्य माणसाची व्याख्या बदलावी लागेल बरं का. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याने 2,000 कोटी रुपये खर्च केले ज्या पक्षाच्या गटानं, तो सामान्य माणूस? अरे कुठून आला पैसा? ठेकेदारांचं राज्य सुरू आहे. सामान्य माणसांचा मुख्यमंत्री राज्यात ठेकेदारांचं राज्य चालवत नाही आणि प्रत्येक गोष्टीत पैसे खात नाही. चला, त्यांचं म्हणणं आहे की फेस टू फेस काम केलेलं आहे, घरी बसून काम करत नाही, फेस टू फेस काम करतो. वित्तीय विभाग जो है वो सबसे नाराज है. 10 बार फाइल पड़ती है. नारायक विभाग है आणि एकीकडे उलट्या होतं असं सावंत म्हणतात, तानाजी सावंत. ठीक आहे, सोडून द्यावं. झालं आता काय, थोडे दिवसाचे पाहुणे येते. मणिपुर में दोबारा से हमला हुआ है, लगातार मणिपुर में हमला हो रहा है. मणिपुर में आज भी महिलाओं पर अत्याचार हो रहा है और देश के गृह मंत्री मुंबई में आकर मजे उड़ा रहे हैं. मणिपुर में जाओ, जाइए मणिपुर में, जाइए जम्मू कश्मीर में. मुंबई में क्या है आपका काम? मणिपुर में जाने की हिम्मत दिखाइए आप. अजित पवार का एक स्टेटमेंट आया है जिसमें उन्होंने कहा है कि घर तोड़ने का उन्हें दुख है, जो घर तोड़ना जो है उसको समाज एक्सेप्ट नहीं करता. आप किस तरीके से देखते हैं? कहीं ना कहीं जो है उनके मार्गदर्शन, देखिए जो एजेंसी अपॉइंट की है मार्गदर्शन करने के लिए, ये उनका सलाह होगा. उनको मार्गदर्शन क्या होगा, ये बात बोलो. अभी पोपट बन गए हैं सब लोग, सभी ने अपनी अपनी एजेंसी बना ली है. शिंदे गट ने 2 एजेंसी, अजित पवार की 1 एजेंसी. जो उनकी एजेंसी बोलेगी उसके बाद वो बात करते हैं. आपको ये बोलना चाहिए, अभी आपको ये बोलना चाहिए, अभी आप ये कपड़ा पहनना चाहिए. ये चल रहा है ना इस महाराष्ट्र में, आपने देखा होगा. हाँ चलो, अजित पवारांनी खंत व्यक्त केलेली आहे, जे काही घरफोडी झालेली आहे याबद्दल मला खंत वाटते असं. घरफोडी कोणी केली? पक्षफोडी, घरफोडी. हां, पक्षफोडी घरफोडी करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. बरोबर आहे. तुम्ही त्यांना बळी पडलात, ते मान्य करा की तुम्हाला धाक, भीती, भय दाखवून तुम्हाला फोडलं, अमित शाह दाखवून तुम्हाला फोडलं आणि तुम्ही फुटलात. ज्या कुटुंबानं, मग शिवसेनेचं कुटुंब असेल, उद्धव ठाकरे साहेबांचं, आमचं शरद पवार साहेबांचं कुटुंब असेल, त्यांच्या पक्षाचं, ज्यांनी तुम्हाला 40-40 वर्ष भरभरून दिलं, त्यांना तुम्ही त्यांच्याशी गद्दारी बेईमानी करून तुम्ही जेव्हा बाहेर पडता, हे कशामुळे? तुम्हाला आता कसली खंत वाटते? स्वार्थी लोक असतात, त्यांना खंत बिंत वाटणं त्यांचं नाटक असतं. त्यांना खंत दुःख काय नसतं, ते आपल्यापुरतं पाहतात. त्यांना ना राज्याची चिंता, ना समाजाची चिंता, ना पक्षाची चिंता. मी माझा बस आणि माझा खोका, याच्या पलीकडे त्यांचं काही नसतं. चला, थँक्यू.